सोलापूरमध्ये बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर केलाय। पण आता ही हत्या कौटुंबिक वादामधून झाल्याचा दावा केला जाईल असंही प्रणिती शिंदे म्हणतायत। प्रणिती शिंदेंच्या आरोपानंतर सोलापुरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। सोलापुरात बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर केलाय। पण आता ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा दावा केला जाईल असे प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। मनसे पदाधिकाऱ्याची हत्या आणि प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपानंतर सोलापुरातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरस्सरच झाला आहे। आणि आज सीपीनी रेकॉर्डवर आणलं की 100% पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। कारण का कोणाचा तरी फॉर्म विड्रॉ करण्याच्या दबावाखाली हे करण्यात आलं आहे। आणि सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या झाली आहे। नेमकं प्रकरण काय ते पाहूया। मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची शुक्रवारी हत्या झाली। हत्येप्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। शालन शिंदेंनी सरवदेंच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपींनी धारधार शस्त्रानं वार केल्याची तक्रार आहे। शालन शिंदेंना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक उमेदवार रेखा सरवदेंसोबत अर्ज मागे घेण्यावरून वाद झाला होता। वादानंतर इच्छुक उमेदवार रेखा सरवदेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। मात्र त्यावरून पुन्हा वाद झाला आणि बाळासाहेब सरवदेंची हत्या करण्यात आली असा आरोप आहे। 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहेत। राहुल शिंदे, अतिश शिंदे, तानाजी शिंदे, अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया केलेल्या आहेत। पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे। मला या संदर्भातली संपूर्ण माहिती नाहीये, परंतु कायदा सुव्यवस्थेबद्दल या राज्यात कुठच्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज होत नाही। जर तिथे काही स्थानिक वाद झाला असेल आणि तिथे जर घटना घडली असेल तर पोलीस त्याचा तपास करतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील। भाजपचा राव की काँग्रेसचा राव, गुन्हा आहे गुन्हा आहे आणि गुन्हा करू नये। भाजपच्याही कार्यकर्त्यांनी कुठले गुन्हे करू नये। मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या हत्येप्रकरणी सोलापुरात मविया आक्रमक झाली आहे। सरवदेंच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मविया उपोषण आणि मूक आंदोलन करणार आहे। जे उमेदवारांनी जे माघार घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या असं कालच्या याच्यामध्ये ही असं दहशतीचं वातावरण दमदाटी देऊन तुमचं काहीतरी हे करून हे प्रकार केलेला आहे। विजय देशमुख, किरण देशमुख आणि त्यांचे जे पिल्लावळे जे आहेत ना, ज्यांनी काय कांड केलं यांच्या सर्व मोबाईलचं चौकशी झाली पाहिजे। कॉल रेकॉर्डिंग